धन्यवाद खरोखर आज या ठिकाणी साई स्नेह महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कोकण प्रेमी एकता मंडळ संयुक्त उद्यमाने मालवणी कोकण महोत्सव आटावतामध्ये साजरा होत आहे। प्रथमतः महिला बचत गट मेळावा या महिलांचे मनपूर्वक आभार मानतोय। या विभागाचे त्याशी संस्थापिका माननीय स्नेहल सावंत मॅडम भावी नगरसेविका यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। या मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आमच्या मॅडम सौ जयलक्ष्मी सावंत मॅडम यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय आणि खरोखर त्यांचं सुंदरकामध्ये नाव आहे आणि भजनीपूर्ण स्टेज देण्याचं काम करतात ते आमचे लाडके संजय करमकर साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे संतोष शिरोडकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमचे कुडाळचे संदीप महाडेश्वर यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे बाळा देवरुखकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे उल्हास कवटकर मावळे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे जयराम सावंत यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे विजय शिर्के यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे खरोखर जे सूत्रसंचालन करतायचे आमचे भाऊ स्वरूप सावंत जिथे गंभीर तिथे सावंत गंभीर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे आरती साळवी मॅडम यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्यांना सुद्धा उघडतं आयुष्य लाभू दे अशी भगवंताकडे प्रार्थना करू। मी स्वतः उदय पालकर तालुका गणगौरी जिल्हा सिंधुदुर्ग मला जे पकवास साफ करतायत ते माझ्या बोलण्याची शान गावावरून या ठिकाणी आले ते संकेत पवार आणि तबलापटू राजशेखर मावळे आणि माझी कोरस मंडळी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। माझे काका बाळकृष्ण पालकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन भजन सम्राट सावंत बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। माझ्या जोडीला प्रतिस्पर्धी बुवा माननीय भजन सम्राट सुनील कदम बुवा आणि त्यांना पकवास सत्कारचे संकेत राम आणि तबलापटू बुवाची कोरस मंडळी यांचे मनपूर्वक आभार मानतोय। उत्कृष्ट प्रकारे सावंत सर्व्हिस यांची सुद्धा उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंताच्या प्रार्थना करू। ओम प्रतिपालक परश्री माऊली समान वाटणाऱ्या छत्रपती शिवरायांना मौनाचा मुलगा करून कोणतर भगवंत भजन करणार ही प्रकारची मार्ग बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक करू। माझी कामदेवता माझी कुलदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक करू। माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक करू। या ठिकाणी आमने सामने कमलवाडी भजनाच्या जगदीश सावंताला सुरुवात करतोय। धन्यवाद जय महाराष्ट्र, धन्यवाद जय महाराष्ट्र, धन्यवाद जय महाराष्ट्र। धन्यवाद। हॅलो बरोबर आहे असं राहू द्या। हॅलो थोडा या ठिकाणी खरोखर या कोकण महोत्सवाचे सर्वे संस्थापिका मॅडम या ठिकाणी स्नेहल दिदी सावंत मॅडम यांच्या ठिकाणी जोरात टाळ्या वाजवा आणि आमचे अध्यक्ष आमचा जो स्टेज दिला आवची गोष्ट नाही आमच्या मॅडमचा खरोखर आज मीरा भाईंदरमध्ये खरोखर नाव वाजवा आणि त्या मॅडमने कदमाखाली पास्तारा घालला नाही कोण माहिती आहे आमच्या मॅडम जयलक्ष्मी सावंत मॅडम यांच्या ठिकाणी जोरात टाळ्या वाजवा आणि सर्व त्यांचे पदाधिकारी सर्वांच्या चरणाजवळ नतमस्तक सर्वांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंताकडे प्रार्थना करतोय। पहिला परमेश्वराचा भगवंताचं नामस्मरण करूया नंतर काय ते बघूया।
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोनी गम गम रे पाम गरे ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते नमः कुंडलीक वरदा हरिनाथ श्री गणपती गजानन श्री गुरुदेव मार्गादी विमाते तुझा महालक्ष्मी माते तुझा सत्यनारायण छत्रपती शिवाजी गुरुवर्य भजरत्न भजन सम्राट प्रकाश पारकर कैलासवासी दीपक चव्हाण या ठिकाणी खरोखर उत्कृष्ट साऊंड आहे यांच्या जोरात टाळ्या वाजवा खरोखर दादा आय लव्ह यू तुझ्यासाठी या कारण कसा विषय माहिती आहे डॉक्टर काय वाटतं की सगळीकडे आजारी पडू दे आणि पेशंट म्हणून माझ्याकडे येऊ दे वकिला काय वाटतं की सगळीकडे भानगडी येऊ दे आणि केशी खेळोक माझ्याकडे येऊ दे पण एकमेव माणूस तो म्हणजे माझं साऊंड वालो ते काय वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये शुभ कार्य असू दे मोठमोठे कोकण महोत्सव असू दे आणि त्या ठिकाणी माझा साऊंड लागू दे आणि त्यांचा कार्यक्रम सक्सेस होऊ दे असे माझे साऊंड वाले एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊ दे आज नाही करायचो 100% उत्तरोत्तर प्रगती होणार आणि ऑर्डर मिळाली आमच्याकडे पण लक्ष द्यावा
या ठिकाणी खरोखर सुनील कदम ज्यांच्या नावातच दम तो कदम आणि पारकर रत्नगाठ. पहिली सुरुवात करूया. पब्लिक जरी कमी असला तरी काय टेन्शन घ्यायचं नाही बुवा. जहद त्यांना मनोरंजन फुल करून जायचा. ओके. कारण बुवा आपल्याला जो सन्मान भेटला तो आपल्या आई वडिलांची पुण्याई, आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि गुरुंची पुण्याई आणि या माझ्या भजन रसिकांची साथ म्हणून आपल्या सन्मान भेटलेला. आज आम्ही मोठे नाही, पिवळी कुर्ते घातला शाली घातला आम्ही मोठे नाही. आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ हे माझे भजन रसिक आहेत. या भजन रसिकांसाठी माझ्या मनाने एकदा जोरात टाळ्या होते. या ठिकाणी आमचे परममित्र दिलीप बेळेकर भाईंदर तुमका पण दिला नाही. या ठिकाणी 500 रुपये बिचारे देऊन घरात गेलं. त्यांचे मनपूर्वक आभार मानतात. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करून या भक्षात स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलियुगा, या कलियुगामध्ये सत्य त्रेता आणि द्वापार या कलियुगामध्ये परमेश्वराची साधना केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आज या ठिकाणी आमच्या मॅडम संस्थापिका स्नेहल दिदी सावंत मॅडम यांनी काय नामस्मरण ठेवलं पाहिजे. कोकण महोत्सव म्हटल्यानंतर डबल बारीचा सामना झाला पाहिजे, दशावतार झाला पाहिजे. कारण आपण सगळे कोकणातील बांधव आहोत आणि खरोखर आमच्या मॅडमने चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन, आमच्या अध्यक्ष जयलक्ष्मी सावंत मॅडम आणि सर्व त्यांचे पदाधिकारी सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे बुवा नियोजन केलंय. त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या होते. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंताची प्रार्थना करतोय. कारण बुवा जे दिसत आहे ते नाशिवंत आणि तो दिसत नाही तो परमेश्वर. तो परमेश्वर म्हणजे आपल्यासाठी भजन रसिक आहेत बुवा. म्हणून भजन रसिकांना माझ्या उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करून पहिलं भजनाचं नामस्मरण करूया. या ठिकाणी कैलासवासी आमच्या दशावतारातील हिरो, पिक्चर मध्ये सगळेच हिरो आहेत पण सध्या आमचा एक नंबरचा हिरो कोण असेल तर कैलासवासी सुधीरजी कलिंगन यांचा स्मृती दिन हा 3रा आहे. त्यानिमित्त आमचे संजय करलकर साहेब यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. संजय करलकर साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो आणि या भक्षा स्वीकार करतो. धन्यवाद. कारण संजय करलकर म्हटल्यानंतर आज खरोखर मला त्या माऊलीने रत्नागिरी उक्षीमध्ये किंवा चिपळूणमध्ये हय जरी असले तरी तिकडे पण त्यांचा नावा तिकडे मागा पाठवलं डबल बारी कौतिक तर दरवर्षी बुवा करतोय. खरोखर त्या माऊलीसाठी एकदा जोरात टाळ्या. धन्यवाद. साऊंड वाले नाम पूछे तुम्ही नाम क्या परेश भोजक सर. परेश भोजक मराठी माणूस जर लेवल वाढव म्हटलं तर दाबून ठेवी. खरं सांगते कमी कारण त्याची मशीन बिघडली ना. पण तो माणूस त्या माणसानं अक्षरशः लेवल आणि इफेक्ट जो पाहिजे बुवांना तो माझा भाव या ठिकाणी भावा परेश. प म्हणजे पार करून जाणारे, र म्हणजे रयतेचे राजे, श म्हणजे क्षमता असणारे ते परेश.
शिव भोळा भोळा लोचना शंकर लोचना
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, एक मिनिट बुवा. आपल्या कोकण महोत्सवासाठी आम्ही मालवणी जो फेसबुक मधील ग्रुप आहे, नामांकित ग्रुप, त्यापैकी त्याचे संस्थापक आमचे परममित्र सतीश दादा दळवी यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे. त्याचप्रमाणे सुशील गोतनकर आमचे गुरुवर्य यांचे शिष्य निलेश माननीय दळवी साहेब आले, त्यांचे पण आमच्या दोन्ही मंडळाचे वतीने मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी. धन्यवाद.